वय नसतं विचारायचं. अरे वय विचारत नाही ना रे. वय विचारत. 5-3-4 नाही वाजत का? अध्यक्षच वाजतात का? जाशील 5ला पोशील लग्नाला आणि 3ला येणार आहे तू. अगं 5च्या हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि त्या दिवशी सायंकाळी गेलेले होते स्वामी केंद्रात आणि छान अशी आरती वगैरे या ठिकाणी झालेली होती. आणि आरती झाल्यानंतर मग तुम्हालाही स्वामींचं दर्शन जे आहे ते घडवून देते. आणि आरती चालू असताना शूट घेण्याची कुठलीही परवानगी या ठिकाणी नसते, हे काहींना माहीत असेलच किंवा नसेलच. तर चला आजचा व्हिडिओ पाहूया. तर केंद्रामध्ये आपली छान अशी आरती वगैरे पण झालेली आहे. आणि मला दुपारनं जायचं होतं पण उशिराने आलेले आणि ऊनही खूप होतं म्हणून मग म्हटलं जाऊ सायंकाळी. आणि आरती वगैरे झालेली, छान असा प्रसाद वगैरे पण झालेला. आणि 1-2 जण पण त्या ठिकाणी ओळखीचे भेटलेले. तर आत्ता आले आहे घरी आणि आत्ता वाजले आहेत 7:45 आणि आता लागते स्वयंपाकाला. स्वयंपाकासाठी जसं समर्थांना डाळीच्या पदार्थाचं काही ना काही केलं तर आवडतं. जसं पिठलं असेल, बेसनचे लाडू असतील वगैरे. तर मग आता छान अशी कढी बनवते आणि थोडंसं असं पिठलं बनवते. म्हणजे त्याचा नैवेद्य आपल्याला समर्थांना दाखवता येईल. तर चला आता पटकन स्वयंपाकाला लागते आणि नैवेद्य जो येतो ते. पागल आहे का? दुपारचे 3-4 नाही वाजत का? रात्रीचीच वाजतात का? जाशील 5ला पोशील लग्नाला आणि 3ला येणार आहे तू. अगं 5च्या मेमोने जर गेली ना मी तर 7:30-8 पर्यंत तिथे राहील. व्यारामध्ये नाही, व्याराला. आणि तिथून मग सोपं 9:30-10 पर्यंत पोचून जाईल मी बलसाड. मग काय तिथून 12-1ला पण निघालो 5 वाजेपर्यंत येऊन जाईल मी. का भीती वाटते का बेटा काही? चलावर घडेकर. तर आपल्या ना छान असा नैवेद्य तयार झालेला आहे. छान असं थोडंसं पिठलं केलेलं. इकडे केली आहे कढी आणि खिचडी बनवली. पण खिचडी मध्ये दाखवली खिचडीचा. तर आता छान असं थोडंसं पिठलं, पोळी आणि कढीचा छान असा नैवेद्य समर्थांना दाखवते. साधा सिंपल आणि मेन म्हणजे समर्थांच्या आवडीचं नैवेद्य. भजी पण केली असती पण सगळंच वातूळ झालं असं जास्तच, म्हणून मग छान असं कढी, पिठलं आणि खडी साखरेचा नैवेद्य. आणि इकडे पोळी छान अशी. आजचा आपला हा छान असा स्वामींसाठीचा नैवेद्य. तर चला स्वामींना नैवेद्य दाखवण्याआधी छान असा दिवा वगैरे लावून घेतलेला. सायंकाळी दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं होतं पण म्हटलं नैवेद्य दाखवायचं आहे तर म्हटलं पुन्हा एकदा दिवा लावून घेऊया. आपल्या परीने जेवढं होत असेल, जेवढं आपल्याला माहिती असेल तेवढं नक्कीच केलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मला जेवढं माहिती आहे त्या परीने मी या ठिकाणी जे आहे ते पूजा किंवा ते करत आहे. तर नैवेद्य दाखवल्या गेल्यानंतर मग जेवणं वगैरे झालेली आणि त्यानंतर मग पुढे शूट जे आहे ते फारसं झालेलं नाही आहे. अगदी छोटासा हा व्हिडिओ आहे आजचा. अरे वय नसतं विचारायचं. प्रधानमंत्री. अरे गर्ल्स अँड लेडीजचं वय एज नसतं विचारायचं. अरे वय विचारत नाही ना रे. वय विचारत नाही आपण लवकर तुम्ही ना तिचं घटवतात, माझं वाढवतात. होता तेरा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की छान अशी आपली केंद्रात जाऊन दर्शने झाले. स्वामींचं आरती वगैरे पण त्या ठिकाणी चालूच होती. पण झालं असं की व्हिडिओ शूट वगैरे करायला परवानगी नव्हती असं म्हटलं तरी चालेल. आणि घरी आल्यानंतर छान असा प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे दाखवला आहे. जेवण वगैरे सगळं झालीत आणि आत्ता वाजले 10:30 आणि सकाळी थोडंसं बाहेर जायचं आहे. कुठं जायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमधनं तर कळणार आहे. आणि त्यामुळे मग आता म्हटलं चला पटकन व्हिडिओचा एंड करते कारण की सकाळी लवकर उठून जायचं आहे. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून काय काय असणार आहे ते तर मी आत्तापासून सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओची वाट पाहावी लागेल आणि व्हिडिओ पण हा पाहावा लागेल. तर स्वामी प्रकट दिन जो आहे तो साजरा केलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. घेतला ना घे ना ग आणे ना ग मी आणे माझ्याकडे